व्यर्थ प्रपंच टवाळ सार एक निर्मळ कृपा करी हरी कृपाळ दीनदयाळ हरी माझा क्षमा शांती दयारूपी तेची उरले स्वरूपी नामे तरले महापापी ऐसा ब्रह्मा बोलिला माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. एक तरी बोबी अनुभवावी या ज्ञानयज्ञात आपण श्रीमद भगवद्गीता अध्याय 8 त्यातला श्लोक क्रमांक 14 अक्षर ब्रह्म आणि माऊलींनी या श्लोकवर ज्ञानेश्वरी 8व्या अध्यायामध्ये 130 क्रमांकाच्या ओवीने केलेलं भाष्य याचं आज आपण चिंतन करणार आहोत. अनन्यचेता सततं यो मां स्मरति नित्यशः तस्याहं सुलभः पार्थ नित्ययुक्तस्य योगिनः. अर्थात भगवंत सांगतात, अर्जुना, माझी प्राप्ती म्हणजेच माझ्या धामाची प्राप्ती हे मनुष्य जीवनातील अंतिम साध्य आहे. हे पार्था, जो अनन्य भावानं न अन्य दुसरा कुठलाच भाव कुठलाच विषय त्या साधकाजवळ त्या भक्ताजवळ शिल्लक राहत नाही, त्याला अनन्य भाव म्हटलेला आहे. आणि अशा अनन्य भावानं जो माझं स्मरण करतो त्याला मी सहजपणे प्राप्त होऊन जातो. तस्याहं सुलभ पार्थ नित्ययुक्तस्य योगिनः. जो जो मज भजे जैसा जैसा भावे तैसा तैसा पावे मीही त्यासी. आमचा भाव जसा असेल त्या पद्धतीनं भगवंत सुद्धा आमच्यावर कृपा करत असतो. महाराज, भगवंताचं एक वैशिष्ट्य आहे. तुकोबार आहे तर म्हणतात, तुला उदार कशानं म्हणायचं रे पांडुरंगा, घेसी तेव्हा देशी ही नियत तुझी आहे. शुद्ध भाव अनन्य भाव पाहिल्याशिवाय तू अंगीकार करत नाही, मग तुला उदार कसा म्हणायचा. तू तर व्यवहारी आहे, तुकोबार आहे म्हणतात. आणि भगवंत भाव पाहिल्याशिवाय खरंच कृपा करत नाही. महाराज, थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. दुर्योधनानं 56 भोग भगवंताच्या स्वागताकरता जेवणाची तयारी म्हणून 56 भोग निर्माण केले होते. महाराज, परंतु भगवंत विधूर काकाच्या घरी गेले. कन्या खाल्ल्या विधूर काकाच्या घरी. अहो, भगवंत आले त्या आनंदामध्ये. विधूर काकाच्या पत्नीनं, काकू म्हणणारीनं, भगवंताला केळं देताना सालवरची साल भगवंताला देण्यात आतला घर आपण खात होते. विधूर काका बाहेरून आले तेव्हा पाहिलं, म्हणजे काय म्हणावं या वेळीला. अगं तू काय करते ते पाहिलं तेव्हा भानावर आले महाराज. ते इतकं भगवंताच्या रूपाशी भगवंताशी इतकं तल्लीन जीवानं होऊन जावं की असो ऐसा कोठे आठवची नाही देहीची विदेही भोगोदशा. फक्त भगवंताने भगवंतू, त्याचं स्मरण, त्याचंच रूप, त्याचंच नाम, त्याचा ध्यास लागायला पाहिजे. महाराज, तुका म्हणे ऐसे आर्त ज्याचे मनी, असा आर्त भाव निर्माण व्हायला पाहिजे. त्याची चक्रपाणी वाट पाहे, भलत्याची वाट पाहत नाही तो. त्याच्या भेटीला येणाऱ्यांची संख्या काही कमी नाही महाराज. कारण अंतिम साध्य तेच आहे हे कळतं, तसा अंतिम निवारण करता तोच आहे. ठेच लागली की आई ग म्हणणारे, साप पाहिला की बाप रे म्हणणारे, आणि सुनामीसारखं किंवा भूकंपासारखं किंवा कोरोनासारखं महासंकट आल्यानंतर त्यावेळेस फक्त आणि फक्त भगवंताचा धावा करणारे तुम्ही आम्ही सर्व हे अनुभवलंय महाराज.
आत्यंतिक दुःखातून निवृत्त व्हायचं असेल तर भगवंताशिवाय पर्याय नाही. जीवनाचा उद्धार करून घ्यायचा असेल तर भगवंताशिवाय पर्याय नाही महाराज. आणि हे कळतं, जीवाला कळत नाही असं नाही. देखे मनुष्य जात सकळे स्वभावता भजनशीळ. उपजतच भगवंताचे पाईक असतात, भगवंताचे सेवक असतात, भगवंताचे भक्त असतात जीव. उपजतच. मग पुढे असं काय घडतं की भगवंतामध्ये त्या जीवामध्ये अंतर पडतो. त्याचं कारण आहे महाराज माया. जीव विषयांमध्ये गुरफटला जातो आणि माया ते कार्य करत असतं महाराज. माऊलीचं प्रमाण फार छान आहे बाबतीत. जैसे भ्रमरभेदी कोडे भलतैसे काष्ट कोरडे परी कळिके माझी सापडे कोवळी. भृंगा टणक लाकडाला छेद देणारा भृंगा, पण कमळाच्या पाकळ्यांमध्ये कमळ मिटलं सूर्यास्ताला तर मध्ये ते सापडतं. अहो जे लाकूड कोरू शकतं त्याला कमळाच्या पाकळ्या कोरायला काय जातं महाराज. परंतु त्या मकरंदामध्ये, त्या सुगंधामध्ये तो इतका मंत्रमुग्ध होऊन जातो की श्वासाला सुद्धा हवा शिल्लक नसते. तेच उत्तीर्ण होईल प्राणे परी ते कमळदड चिरून येणे. मरतं ते पण कमळदड चिरून बाहेर येत नाही महाराज. ऐशे कठीण कोडे पणे स्नेह देखा. ही माया तशी आहे महाराज. जैसे स्वप्ना माझी देखीजे ते स्वप्नाची साचा पाहिजे मग चेवलिया पाहिजे तव काही नाही तैशी हे जान माया. माऊली म्हणतात ही माया तशी आहे. भ्रमता शिवाया शस्त्रे हानितलिया छाया अंगिया निरूपे. सावलीला मारलं आपण तलवारीनं तरी का त्या सावलीला लागतं का महाराज. नाही. कारण अस्तित्व दिसायला आहे परंतु प्रत्यक्षात नाही. मायेचंही तसंच आहे. दिसत नाही पण कार्य मात्र करते. या मायेच्या प्रभावामुळं जीव प्रभावित होऊन अंतिम साध्याच्या प्रती जायचं सोडून मध्येच भ्रमिष्ट होऊन जातो महाराज. आणि हीच जीवाची परीक्षा आहे. कारण मनुष्य योनी ही योगियांची योनी आहे. मग अहो साधं प्रमाणपत्र द्यायचं म्हटलं तर इतका अभ्यास तुमच्याकडून करून घेतला जातो. हे तर जन्म मरणाच्या फेऱ्यातून बाहेर पडणारं प्रमाणपत्र आहे महाराज. इतक्या सहजासहजी कसं मिळेल. त्याला सुद्धा कस लागतो, त्याला सुद्धा परीक्षा द्यावीच लागते. त्या परीक्षेतून जो उत्तीर्ण होतो, अर्जुनासारखा भगवंताचा सहवास लाभलेल्याला सुद्धा मायेनं सोडलेलं नाही. तैसे अर्जुना तेथे झाले असते पुरुषत्व गेले जे अंतःकरण दिदले कारुण्याशी. युद्ध करायला मोठ्या दिमागात गेला परंतु समोर सगळा गोतावळा पाहिल्यानंतर अर्जुन सुद्धा भ्रमिष्ट झाला की आता यांच्यावर मी कसं शस्त्र चालू देवा. मी पार्थद्रोणाचा केला. अरे यांच्यापासूनच मी शिकलो आहे. पितामहांच्या अंगाखांद्यावर मी खेळलो आहे. पोटाला धरून चालवायचं त्यांनी शिकवलं आहे आणि त्यांच्यावर मग मी शस्त्र कसं धरू. ही माया आहे महाराज. त्या मायेतून अर्जुनानं बाहेर यावं म्हणून भगवंताने 18 अध्यायाची निर्मिती केली. गीतेचा जन्म झाला महाराज. तिचा अभ्यास केल्याशिवाय, ती जीवनात उतरवल्याशिवाय आम्हाला बी सहजासहजी मोक्षाची प्राप्ती होऊ शकत नाही. परंतु मार्ग दाखवण्याचं काम द्वापारयुगामध्ये अर्जुनाचं निमित्त करून भगवंताने केलेलं आहे. स्पष्टपणे सांगतायत भगवंत इथं की अनन्यचेता सततम यो माम स्मरती नित्यशा. माझ्या नामाचा खंड पडू देऊ नका. नामस्मरणामध्ये खंड पडू देऊ नका. माझ्या चिंतनामध्ये खंड पडू देऊ नका. माझं कार्य अखंडपणे करत राहा. स्वार्थ सोडा, फळाची अपेक्षा सोडा. भगवंत अर्जुनाला तेच सांगतायत की युद्ध फक्त तू करायचं आहे, परिणाम तुझ्या हातात नाही. परिणाम मी लिहिलेला आहे.
भीष्म महाराजांवर बाण चालव म्हणून भगवंत सांगतात. अर्जुन ऐकायला तयार नाही. त्यावेळेस भगवंत चिडतात आणि तुला जर त्यांचा नाश करायचा नसेल तर मी करतो म्हणून खाली उतरतात आणि सुदर्शन चक्राचं आवाहन करून आता सोडणार. तितक्यात अर्जुन भगवंताचे पाय धरतो. महाराज म्हणले, केशवा मला माफ कर, तू शस्त्र हातात घेऊ नको. अरे तू प्रार्थना, तू प्रतिज्ञा केलेला आहेस की मी कधी शस्त्र धरणार नाही, आणि तू जर शस्त्र धरून युद्धामध्ये भाग घेतला तर तुझ्या नावाला कलंक लागेल आणि तो कलंक मी ऐकू शकणार नाही. भगवंत म्हणतात, इतका जर शहाणा आहे तर मग उठी घे धनुष्यबाण, घे धनुष्यबाण आणि चालव भीष्म. अरे तू आठव, त्या भीष्म पितामहनं तुझे कितीतरी सैनिक मारले, योद्धे मारले, वीर योद्धे, जे तुझ्याकरता प्राण अर्पण करायला आले होते, त्यांनी आपले प्राण नोचावर केले. त्यांच्या ऋणामध्ये तू अर्जुन आहेस. तू जर यांचा नाश नाही केला, सद्गतीला प्राप्त नाही केलं भीष्मद्रोणाला, तर तुझ्यावर या सगळ्या मेलेल्या सैनिकांचं, योद्धांचं ऋण राहील. म्हणून सांडी हे मूर्खपणा, उठी घे धनुष्यबाण, संग्रामी हे कवन कारुण्य तुझं. कशाला तू असा हतबल होतोय आणि उगीच माया तुझ्या हृदयामध्ये उत्पन्न होऊ देतोय. या ठिकाणी ते शत्रू म्हणून उभे आहेत. शत्रूचा पाडाव करणं क्षत्रियाचा धर्म आहे. स्वधर्मम निधनम श्रेय, हा परधर्म भयावा. स्वतःच्या धर्माचं पालन कर अर्जुना. हे सांगितल्यानंतर मग कुठं अर्जुनाला ते पटलं. महाराज भगवंताने सांगितलेलं गीता तत्व इतकं सहजासहजी आम्हाला सुद्धा कसं पटेल, त्याच्याकरता अभ्यास करावा लागतो. श्रवण भक्ती वाढवावी लागेल, वाचन वाढवावं लागेल. महाराज एकदा त्याच्या नामाचा ध्यास लागला की अभिवचन त्यानं दिलेलं आहे, तस्याहम सुलभा पार्थ नित्ययुक्तस्य योगिना. सातत्य आलं की त्याला मग मी एकटं सोडत नाही. योगक्षेमम वहाम्यहम, पूर्ण जबाबदारी त्याची मी घेत असतो, भगवंत म्हणतात. यावर भाष्य करताना माऊली ज्ञानेश्वरी 130 क्रमांक 24 म्हणतात, तीही जे वेळी मी स्मरावा, ते वेळी स्मरिला की पावावा, तो आभासही जीवा सहावेचना. अर्थात ज्यावेळी जीव माझं स्मरण करतात अर्जुनात, त्यांनी माझं स्मरण केल्यानंतर मग मी प्राप्त व्हावं एवढाच उद्देश ठेवून ती माझी भक्ती करतात. कारण मीच त्यांना सर्व संकटातून वाचवू शकतो, त्यांचा उद्धार करू शकतो. या ज्ञानाच्या प्राप्तीपर्यंत ते आलेले असतात आणि त्यामुळे या त्यांच्या उपकाराचं ओझं, माझ्यावर ठेवलेलं त्या विश्वासाचं ऋण माझ्या ठिकाणी येतं. आणि हा विश्वास ज्या क्षणी त्यांचा माझ्या ठिकाणी येतो की मीच त्यांचा उद्धार करू शकतो. ऐसे अनन्य गतिके चित्ते चिंतित साती माते उपासती तयाती मीची सेवे. अरे मीच त्यांचा सेवक बनून जातो. ते त्या क्षणाच्या नंतर माझे सेवक राहत नाही, मीच त्यांचा सेवक बनून जातो. त्याच्या सर्व बाजूने उद्धार करण्याची चिंता मलाच लागते. आणि ती कशी? जशी अजात पक्षाची ने जीवे पक्षिणी जिये. छोटी छोटी पिल्लं घरट्यामध्ये असतात पक्षिणीची, उडता येत नाही, कुठं जाता येत नाही, कुणाला मागता येत नाही, परंतु विश्वास असतो की आपले आईबाबा जे आहेत ते रानात जाऊन चारा आणतील आणि आपल्या चोचीमध्ये भरवतील. फक्त चाहूल लागली की डोळ्यांना दिसतसुद्धा नाही. महाराज नुकत्याच अंड्यातून बाहेर आलेली पिल्लं डोळ्यांना दिसतसुद्धा नाही, पण चोच आ करतात आणि मोठ्या विश्वासानं आईनं त्या बाबाने आणलेलं अन्नाचे कण ते ग्रहण करतात. तो हा विचार करत नाही की अन्नामध्ये काही विष असेल का, आपल्याला काही धोका होईल का. नाही महाराज, तो दृढ विश्वास असतो. तसा विश्वास भक्ताचा जेव्हा भगवंताच्या प्रती होतो त्यावेळेस त्या पक्षिणीप्रमाणे त्या भक्ताचं रक्षण करण्याची जबाबदारी भगवंत म्हणतात माझीच सुरू होऊन जाते. तीही जे वेळी मी स्मरावा, ते वेळी स्मरला की पावावा, तो आभासही जीवा सहावेचिना. आज याच ठिकाणी थांबूया. रामकृष्ण हरी पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.
जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. आदि शक्ती मुक्ताबाई की जय.